छे, फक्त वासात दम आहे तुमच्या मसाल्यांच्या, चवीत तर काहीच नाही. प्लीज एकदा विजेंद्र सर टेस्ट करू शकतील का प्लीज? नाही, परीक्षकांनी सांगितलं ना एकदा. राजवीर, यांचं बरोबर आहे. हा पदार्थ बाद आहे. डबीत ठेवून वास घेण्यासाठी तुझा मसाला चांगला आहे, पण बाळा, मसाला म्हणजे काही अत्तर नाही ना नुसता वास घ्यायला. त्याला चवही चांगली हवी. पण हरकत नाही, चांगला प्रयत्न होता. अगो, तिच्या मसाल्याचा वास तर जोरदार आला होता. नाहीतर काय, मला तर वाटलं होतं हीच जिंकणार. अगो, जिंकलीच असती, पण सगळा मसाला तिने खालीच टाकला, तो टेस्ट तरी कशी येणार? आणि आजच्या अन्नपूर्णा मसाला स्पर्धा 2024च्या विजेत्या आहेत सुरेखाताई. हा बोला. नाही नाही, करू आपण, करू. प्लीज प्लीज मला एक संधी द्या. मी मसाला माझा मसाला मिसळीत पडलाच नाही हो. खूप सवय होत्या मसाल्याला. मी खूप चांगले पदार्थ बनवते. मला एक संधी द्या सर, एक संधी द्या. ए हो बाजूला, अशी संधी वगैरे मिळत नसते सारखी सारखी. आणि काय ग, नियम कळत नाही तर येता कशाला? नाही सर, तो गडबडीत. मला एक संधी द्या सर. मी खरंच खूप चांगले पदार्थ बनवते.
प्लीज मला फक्त एकदा विजेंद्र साहेबांशी बोलू द्या प्लीज. हे निघ आता. हो राजवीर, अरे असं बोलतात का स्पर्धकांशी? हे स्पर्धक आहेत म्हणून आपली स्पर्धा आहे. बोल बा, काय झालं? सर मी मसाला आणला होता घरून, तो सांडला हो. आणि परत परत बनवला मी इथे आता, पण तो मिसळीत नाही टाकता आला. म्हणजे तो पडला. मला एक संधी द्या सर. मी खरंच खूप चांगले पदार्थ बनवते, खूप सवय हो माझ्या हाताला. मला एक संधी द्या सर. अरे अरे लढू नकोस बाळा, थोडं आधी यायचं होतंस ना. आता कसं आहे, विजेता पण जाहीर झालेला आहे, नाहीतर मी तुला वाढवून वेळ दिला असता. पण तू एक काम कर, पुढच्या वर्षी परत प्रयत्न कर. कसं आहे, जो प्रयत्न करतो ना त्याला यश नक्कीच मिळतं. आणि मला खात्री आहे तुलाही यश एक दिवस नक्की मिळेल. आणि तुझाही मसाला आमच्या मसाल्यांसारखा प्रत्येकाच्या जिभेवर असेल. प्रयत्न कर, कष्ट. पुढच्या वेळी मी ही स्पर्धा जिंकणारच. वॉशरूमला गेलाय का काय बुक्काम करायला गेलाय? आई, हो आई पोहोचलोय ग. ए नाही बर का, मला ते स्पर्धा विर्धा आवडत नाहीत. हा आई, मला काय वाटतं माहितीये का, की माणसाने स्वतःशी स्पर्धा करायला पाहिजे. मूर्ख निर्लज्ज माणूस, त्याच्यामुळे बाद झाले मी स्पर्धेतून. तेही माझी काही चूक नसताना. हे बघ, मी आता तुझ्या सांगण्यावरनं इथे आलोय. मी भेटणार आणि लगेच निघणार आहे. आज कुठून आलाय तो माझ्या राशीला कुणाच ठाऊक. माझी सगळी मेहनत वाया गेली. हा, मी नाही जाणार आहे आतमध्ये. आई काय ग, इतक्या वर्षांनी आलोय मी, तू लगेच मला इथे कामाला पाठवलंस. बर, आता हा गेलाच. बर, काय प्रॉब्लेम काय तुझा? हा, का माझ्या मागे लागलायस? तुझ्यामुळे माझं जे नुकसान झालं त्याला नाही का पोट भरलं तुझं? तुझ्यामुळे माझी मुलं उपाशी राहिली, माझं स्वप्न तुटलं तुझ्यामुळे, आणि ते पण वाया गेलं. ते मसाला. हा, वरतोंड करून बोलायला लाज नाही वाटत? मी हरले, ते स्पर्धा हरले तुझ्यामुळे. हे बघा, काय तुमच्या मसाल्याचे जे पैसे असतील ते मी एक मिनिट, माझा काय संबंध? नाही, माझा त्या स्पर्धेशी काय संबंध? माझ्यामुळे कशी हरलीस तू आलास ना माझ्या समोर, तिथे तुझ्यामुळे, तुझ्या नादात ते मिसळीत मसाला कमी पडला आणि मी बाद झाली. मला बाद केलं तुझ्यामुळे. मग नव्हतं ना माझ्याकडे बघायचं? पण तू आलासच कशाला इथे? आणि माझं ते मसाला हा वाया गेला तुझ्यामुळे. माझी मुलं उपाशी. मध्ये मध्ये बोलू नकोस. तू काय बोलूच नकोस. तू 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 माझे पैसे दे आत्ताच्या आत्ता. काय? मसाल्याचे आणि स्पर्धेच्या बक्षिसाचे सुद्धा. त्याचा काय संबंध?
आहे. तू नसतास तर मी जिंकलेच होते. मग का नाही जिंकलीस? तुला जमलं नाही म्हणून तू मला ब्लेम करतेस. तू 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 या गाडीचा हे आहेस ना, ड्रायव्हर. ड्रायव्हर आहेस ना. ऐका माझं, हे बघा, मी तुम्हाला ओ ओ ओ अरे हवा काढली. अरे हे बघा, एक मिनिट, असं असं करू नका. ऐका माझं, प्लीज हवा नका काढू. ऐका माझं. हवा कशाला काढताय? अहो हवा, ऐका. सॉरी मी म्हणतो, सॉरी म्हणतो. ऐका. अरे बापरे, ऐका. नको. ऐका, मला प्रॉब्लेम. ऐका. अहो काय केलं तुम्ही? आता परत जर माझ्या समोर आलास ना तर तुझी हवा काढेल. हॅलो, ऐका. हॅलो, एक मिनिट, एक्सक्यूज मी. हॅलो. माई, ताई जिंकली असेल ना? अरे आता मला कसं माहित असणार ना? अहो तुम्ही काय पण म्हणा, पण ना ताईकडे मॅजिक आहे, ती हरूच शकत नाही. खरं बोलतोस तू. म्हणजे ताई 100% जिंकली असणार ना? अरे मुग्या, किती प्रश्न विचारतोस. हा, ते फुलं दे बरं जरा इकडे. हे घे. हा, ठीक आहे, नाही विचारत. पण ना तुम्ही आवरा ना पटकन, ते कधी पण येतील. आवरा. अरे हो, आटपतीये. मी काही मशीन लावलं का इथे हाताला? अहो राधाताई आणि चंदूशेठ कधी पण येतील, तुम्ही करा की पटकन, लवकर. आणखी फुलं दे इकडे. हे घ्या फुल, बांधा गाठ. बघ आता लावून बघ, झालंय का बरोबर? हे एक बाकी, एक. कोणतं दे? हा, हे बघ. लवकर ताई आली जिंकून, द्या. अरे थांब, मला घास तर मारू दे. पटकन गाठ बांधा. हा, दे. अरे हळू, दरपडशील रे. थांब. कॉंग्रॅच्युलेशन. ऐका, बारीक लक्ष देऊन ऐका. माझी राधाताई मसाल्याची स्पर्धा जिंकून आली आहे. टाळ्या. कशी झाली स्पर्धा? काय म्हणाले ते? तू सगळ्यांना धोबीपछाड केला असेल ना? ते काय म्हणाले की असा मसाला जगात कुठेच मिळणार नाही, हा ना? आणि काय म्हणाले ते? मुंग्या, शांत हो. हे एवढे प्रश्न विचारशील ना, ताईच्या डोक्याला मुंग्या येतील ना. ताई थकली आहे ना, आराम करू दे तिला. आओ, जिंकून आल्यावर कोणी थकतं का? ताई, मला ना ट्रॉफी बघायची. कुठे आहे ट्रॉफी? अरे हा, मोठी असेल ना, मागून येते का गाडीतून? ट्रॉफी नाहीये. म्हणजे त्यांनी ट्रॉफी दिली नाही, फक्त पैसे दिले? काहीच नाही दिलं. अगं पण जिंकल्यावर पैसे देणार होतेत ना? मी जिंकले नाही, हरले.
इतकं नशीब. अगं झेपत नाही तर कशाला नाचायचं सगळीकडे. शेवटी काय, भिकारडे ते भिकारडेच. तुम्ही यावेळी मग काय दारावरची पाटी वाचून येऊ? घर मालकीण आहे मी, गिराईक नाही, हाऊस म्हणून नाही आले. 5 महिन्याचा भाडं थकलंय, ते कोण तुझा बाप देणार आहे का? बेवारशीचे बाप तरी किती आहेत कोणास ठाऊक. मी घरी आणून देते भाडं. अगं बाई, खरंच? कसं देणारेस आणि कुठून देणारेस? नाही म्हणजे काय आहे ना, स्पर्धा तर तू हरलीस ना, मग कुठून आणणार ग एवढा पैसा? आली मोठी मिरवणारी. मी 2-4 दिवसात देईल तुमचं भाडं. काही दिवसात? 2-3 दिवस नाही. मला सगळे पैसे आजच पाहिजेत, आत्ताच्या आत्ता. चिल्लर, पैशाला मुंग्या लागलेल्या पहिल्यांदाच बघितल्या रे. चल हो बाजूला. कांता मावशी, हे पैसे नका घेऊ हो. हे पैसे अनाथ मुलांसाठी, म्हणजे तुमच्यासाठीच ना. तुम्ही कोण? अनाथच ना. नाही नाही, ती अनाथ नाही आहे, ती माझी नात आहे. हो, तुमच्या चौघांचं एकमेकांशी रक्ताचं नातं तरी आहे का? आणि हिला तर आई बाप पण नाहीयेत. आई बाप म्हणून ज्यांचे फोटो भिंतीवर लावलेत ते तर हिचे सख्खे आई बाप सुद्धा नाहीयेत. अगं मग तुमच्यासारख्या अनाथांसाठी साठवलेले पैसे तुझं थोडं ओझं हलकं होणार असेल तर चांगलंच आहे की.